नमस्कार प्रेक्षकांनो. तर ॲक्सिडेंट रिक्रिएशन नंतरचा काही जबराट प्रोमो रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये सायलीच्या हुशारीमुळे आणि रविराजांच्या वकिली डोक्यामुळे राकेश आता सगळं सत्य ओकणार आहे. तेव्हा ते सत्य नेमकं काय आहे, तो नक्की कोणत्या सत्याचा खुलासा करणार आहे, काय काय घडणार आहे, सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया. छोटासा व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो सायलीने बघितलेलं असतं की राकेश गाडीचे ब्रेक फेल करतोय. हे सगळं पाहून तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती मनातल्या मनात विचार करते, हे सगळं काय आहे? राकेश दादाने आमच्या गाडीचे ब्रेक्स का बरं फेल केले असतील? नाही म्हणजे त्याला माझा आणि माझ्या आईबाबांचा जीव घ्यायचा आहे का? पण का? हे सगळं त्याने का केलं असेल? असे बरेच प्रश्न तिच्या मनामध्ये घुंगावत असतात. काय करू? हे रिक्रिएशन थांबू का? नाही, नको. कारण आता जर मी जाऊन हे सगळं अर्जुन सरांना सांगितलं तर ते कधीच हा सीन रिक्रिएट करू देणार नाहीत. आणि जर मी हा सीन रिक्रिएट केला नाही तर मला माझा भूतकाळ कधीच आठवणार नाही. हा माझ्याकडे शेवटचा चान्स आहे, शेवटची संधी आहे, शेवटचा मार्ग आहे, जो मला माझ्या आई वडिलांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे मला ही रिस्क घ्यावीच लागेल. बाप्पा, जे होतंय ना त्यातून आता तूच मला वाचव. कारण मला खात्री आहे या खऱ्याखुऱ्या संकटातच मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. मी जर तन्वी असेन तर मला सगळं आठवेल. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बाप्पा. त्यामुळे एवढं सगळं माहीत असताना सुद्धा सायली इतकी मोठी रिस्क घेते. तर प्रेक्षकांनो, तिने ही रिस्क नको घ्यायला पाहिजे होती, पण असो. त्याशिवाय मालिका पुढे चालणार कशी? त्यामुळे सायली डोळे पुसते, स्वतःला सावरते. राकेशने जे काही केले त्याच्याकडे जाणीवपूर्वक ती दुर्लक्ष करते आणि सीन करण्यासाठी निघून जाते. पुढे आपल्याला जे काही घडलं ते तर माहीतच आहे. 10 वेळा सांगण्याची काहीच गरज नाही. हे तिघी गाडीत बसलेले असतात. गाडीचा ब्रेक फेल होतो. सिनियर जोरजोरात ओढू लागतो. प्रतिमा, अगं गाडीचा ब्रेक लागत नाहीये. आणि तेवढ्यातच मागून अर्जुनची गाडी येते, जी की त्यांच्या गाडीच्या पॅरलल असते. अर्जुन जोरजोरात ओढत असतो, सिनियर, अरे काय होतोय? ब्रेक दाब, अरे हँडब्रेक मार पटकन. पण गाडीचा ब्रेक काय लागत नसतो. तेव्हा आता अर्जुन खूप मोठी रिस्क घेतो. तो त्याच्या गाडीतून सिनियरच्या गाडीत येतो. कसाबसा लटकत वगैरे तो गाडीत घुसतो आणि फायनली गाडी थांबवतो. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र चांगली घडलेली असते. सायलीला सगळं काही आठवलेलं असतं. तीच तन्वी आहे हे तिला कळून चुकलेलं असतं. जे चेहरे आधी तिला अंधुक दिसत असतात ते आता तिला स्पष्ट दिसू लागलेले असतात. एक आणि एक सीन तिला आठवलेला असतो. अर्जुनने प्रसंगावधान राखून हँडब्रेक ओढलेला असतो. त्यामुळे गाडी एका ढिगाऱ्यावरती येऊन आदळून सुरक्षितपणे थांबलेली असते. सगळेच आता बाहेर उतरतात. प्रतिमा, रविराज सायलीला घट्ट अशी मिठी मारतात. सगळे सुरक्षित आहेत हे पाहून अर्जुनच्या जीवात जीव आलेला असतो. आणि आता वेळ आलेली असते ते म्हणजे राकेशचं भिंग फोडण्याची. सायलीने आता घडलेला सगळा प्रकार अर्जुनला सांगितलेला असतो. आणि मग काय, दुसऱ्याच दिवशी सायली अर्जुन किल्लेदारांच्या घरी येतात. अर्जुन भयंकर रागात असतो. तो आता जोरातच ओरडतो, इन्स्पेक्टर, अटक करा, या माणसाला अटक करा, टाका याला बेड्या, असं म्हणत असतो. राकेशकडे बोट करतो. राकेशची मात्र पुरतीच भांबेरी उडालेली असते. तो बोलतो, अरे अर्जुन, अरे हे काय चाललंय तुमचं? आणि इन्स्पेक्टर, मला का पकडताय तुम्ही? मी काय केलंय? आणि इथे प्रेक्षकांनो, सुमनला सुद्धा अर्जुनचा खूप राग आलेला असतो. ती रडवेली झालेली असते. पुढे बोलते, अर्जुन, अरे हे सगळं काय चाललंय? तू असं का करतोयस? माझ्या राकेशला अटक करायला का सांगतोयस? काय बिघडवलंय त्याने तुझं? शेवटी इथे एका आईचं मन म्हणत असतं, एका आईचं मन बोलत असतं. अर्जुनचे डोळे मात्र लाल बुंद झालेले असतात. दात ओठ खातो बोलतो, काय बिघडवलंय? काल याने माझ्या बायकोचा, सिनियर आणि प्रतिमा आत्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. याने स्वतःच्या हाताने गाडीचे ब्रेक्स फेल केले होते. इन्स्पेक्टर साहेब, दाखवा तो व्हिडिओ यांना. इन्स्पेक्टर आता पार्किंगमधील CCTV फुटेज सगळ्यांना दाखवतात. त्यात राकेश स्पष्टपणे गाडीचे ब्रेक्स फेल करत असतो. आणि हे सगळं बघून तर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो ते म्हणजे प्रतिमाला, रविराज आणि मेन म्हणजे सुमनला. सुमनला तर हे सगळं बघून विश्वासच बसत नाही तिच्या डोळ्यांवरती. हॉलमध्ये स्मशान शांतता पसरलेली असते. अर्जुन आता पुढे सरसावतो. राकेशशी कॉलर धरतो आणि बोलतो, तुला लाज कशी वाटली नाही रे? हे सगळं करताना तुला लाज कशी काय वाटली नाही? अरे तुझ्या घाणेरड्या खेळा जर माझ्या बायकोला काही झालं असतं ना, तर इथेच या घरामध्ये मी तुला जिवंत काढलं असतं. आणि मला एक सांग, माझ्या बायकोशी तुझी काय दुश्मनी आहे? तिने तुझं काय बिघडवलं होतं? राकेश मात्र मान खाली घालून उभा असतो. तोंडातून ब्रश सुद्धा काढायला तयार नसतो. सुमन आता राकेशच्या जवळ जाते. तिचे डोळे रागाने लाल झालेले असतात. ती सुद्धा सान्नकंत्याचं थोबाड फोडते. एक जोराची चपराक मारते आणि बोलते, नालायका, अरे माझाच मुलगा ना तू? बहुतेक तू सुद्धा त्या निर्दयी बापाच्या वळणावरती निघालास. तू या तिघांना मारायला का बरं निघाला होतास? काय हेतू होता तुझा? राकेश, बोल बोल. म्हणजे तुझ्या बापाचं तेच घाणेरडं रक्त तुझ्या अंगात सुद्धा सळसळतंय ना? आणि म्हणूनच तू सुद्धा त्यांच्यासारखाच क्रूर निघालास. राकेश मात्र नेहमीप्रमाणे ॲक्टिंग करत असतो, नाटकी करतो. म्हणत असतो, आई आई अगं माझं ऐकून तर घे. पण सुमन मात्र त्याचं काही एक ऐकून घ्यायला तयार नसते.
रविराज मात्र पूर्णपणे शांत असतात. ते आता सायलीला एकच प्रश्न विचारतात. सायली, सायली मला एक सांग, तुम्हाला या राकेशवरती संशय कसा काय आला? तेव्हा सायली बोलते, रविराज काका, ते कसं आहे ना, काल रात्री मी स्वतःहून राकेश दादाला ब्रेक फेल करताना बघितलं होतं. आणि हे ऐकून तर रविराज इतके चिडतात. ते बोलतात, सायली अगं तेव्हा सांगायचं ना, तेव्हा तू का नाही सांगितलंस? तेव्हा सायली बोलते, त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे, लवकरच मी तुम्हाला सांगेन. तेव्हा रविराज बोलतात, अगं सायली तुला का कळत नाहीये, तुझ्या जीवापेक्षा दुसरं काहीच महत्त्वाचं नाहीये. पण जाऊ दे, आधी मी राकेशला बघतो. आणि आता मात्र रविराज त्यांचं वकिली डोकं लावतात. ते आता पुढे येतात. या राकेशची कॉलर धरतात आणि बोलतात, राकेश आता एकही शब्द खोटं बोलू नकोस. सांग मला, हे सगळं तू का केलंस? आमच्या जीवावरती तू का उठलास? तुझ्याकडे एक शेवटची संधी आहे. जर तू आता खरं खरं सांगितलंस ना, तर कदाचित तुझ्या बापाला जे भोगायला लागलंय ते मी तुला भोगायला देणार नाही. तुझी शिक्षा कमी करेन. पण जर तू खोटं बोललास तर याद राख, तुझी सुटका जेलमधून कधीच होणार नाही याची सोय मी करेन. बोल पटकन, बोल काय खरं कारण आहे ते. आणि हे सगळं ऐकून तर या राकेशची पुरतीच भांबेरी उडालेली असते. पण या क्षणाला तो फक्त स्वतःचा विचार करतो. तो गुडघ्यांवरती खाली बसतो. तो बोलतो, काका मी तुला सगळं खरं खरं सांगायला तयार आहे, पण तू माझी शिक्षा माफ करशील ना? बोल ना काका. तेव्हा रविराज बोलतो, हो हा माझा शब्द आहे आणि तुला चांगलंच माहीत आहे. रविराज त्याच्या शब्दावरून कधीच फिरत नाही, तू फक्त खरं सांग. तेव्हा राकेश बोलतो, काका हे सगळं मी संपत्तीसाठी केलं. तेव्हा रविराज बोलतात, संपत्ती? कसली संपत्ती? आणि तसं पण आमच्या पश्चात ही सगळी संपत्ती तुझीच तर होणार होती, कारण तन्वी तर या जगातच नाहीये. मग तू हे सगळं का केलंस? तेव्हा राकेश हुंदके देत बोलतो, कारण सायली हीच खऱ्या अर्थाने किल्लेदारांची वारसदार आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून तीच तुमची हरवलेली मुलगी तन्वी आहे. आणि या एका वाक्याने संपूर्ण घरामध्ये जणू काय वीज कोसळते. अर्जुनला मात्र पूर्णपणे धक्का बसलेला असतो. तो मनातल्या मनात विचार करतो, जी गोष्ट फक्त मला आणि माझ्या बायकोला माहिती होती, ही या राकेशला कशी काय माहिती? रविराज मात्र पूर्णपणे सुन्न झालेले असतात. प्रतिमा डोक्याला हातच लावते. राकेश आता पुढे बोलतो, होय सायली हीच तन्वी आहे. खरं तर त्या रात्री मी सायली आणि अर्जुनचं बोलणं ऐकलं होतं. ते दोघे मिळून मुद्दाम ॲक्सिडेंटचा हा सीन रिक्रिएट करणार होते, जेणेकरून या सायलीला सगळं आठवावं. पण मी विचार केला, जर हा सीन रिक्रिएट करताना तिला तिचा भूतकाळ आठवला तर तन्वी आहे हे सगळ्या जगाला समजेल आणि किल्लेदारांची सगळी प्रॉपर्टी आपोआप तिच्या नावावरती झाली असती. हे होऊ नये म्हणून मी आणि बाबांनी मिळून हा सगळा प्लॅन रचला. हा सगळा प्लॅन माझा आणि बाबांचा आहे. रविराजांना काय उत्तर द्यावं, काय बोलावं काहीच समजत नसतं. ते आता सायलीकडे एकटक बघत असतात. तेव्हा सायली बोलते, आई बाबा मला सगळं आठवलं. काल त्या ॲक्सिडेंटमध्ये मला सगळं आठवलं. काही दिवसांपूर्वी मला जे चित्र अंधुक दिसत होते, ब्लॅक अँड व्हाईट दिसत होते, ते आता मला स्पष्ट दिसू लागलेत. सायली आता अपघाताच्या रात्री जे काय घडलं होतं त्यातील खडा डिटेल सगळ्यांना सांगते. जे डिटेल फक्त प्रतिमा आणि रविराज या दोघांनाच माहिती होते, अशा गोष्टी ती सगळ्यांना सांगते. आणि इथेच आता सगळ्यांना कळून चुकलेलं असतं की सायली हीच तन्वी आहे. रविराजचे डोळे पाणावतात. ते सायलीला घट्ट अशी मिठी मारतात आणि जोरातच ओरडतात, माझी तन्वी. बाळा तन्वी, मला माफ कर. इतके वर्ष तू माझ्या डोळ्यांसमोर होतीस, पण मी तुला ओळखू शकलो नाही. मला माफ कर पोरी. तेव्हा सायली बोलते, नाही बाबा, यात तुमची काही एक चूक नाहीये. आणि तसं पण आपल्याबरोबर जे काही वाईट घडायचं होतं ते घडून गेलंय आणि यापुढे सगळं आता चांगलंच घडणार आहे. तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा.